Standard 11. Subject English. Section 3. Writing Skills. Lesson 3.2. Blog Writing. Name of the teacher: Mr. Suhas O. Malve. College: HL Junior College, Ozhar Township, Nashik. Hello students, welcome back in this session. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या सेशनमध्ये स्वागत आहे. 3.1 हे आपण बघितलेलं आहे. 3.1 is already over and we are moving to 3.2 blog writing, and for that you must have your textbooks with you. तुमचं टेक्स्टबुक तुमच्या सोबत असलं पाहिजे. आइस ब्रेकर्स काय आहेत बघूया. बघा, तुम्हाला मास मीडियाचे टाइप्स या ठिकाणी दिलेले आहेत. देर आर टाइप्स दॅट यू हॅव टू फाइंड आउट अँड राईट. पहिला आहे न्यूजपेपर, विच इज ऑलरेडी गिवन टू यू, जे तुम्हाला पहिलेच दिलेलं आहे. आणि दुसरे तुम्हाला शोधायचे आहेत. त्याच्यामध्ये बघा येईल रेडिओ, मॅगझिन्स, इंटरनेट आणि टेलिव्हिजन. या पुढच्या आइस ब्रेकरमध्ये तुम्हाला एक टेबल दिलेला आहे. यू हॅव बीन गिवन अ टेबल which is having 3 columns, A, B and C, profession, description and known as. But since this will take a lot of time, it is your homework activity, so you have to solve it at your home. It is very easy activity. Now we'll move further. आपण पुढे जाऊया. आपला जो आजचा टॉपिक आहे, व्हॉट इज ब्लॉग, त्याच्याविषयी आपण माहिती घेऊया. व्हॉट इज ब्लॉग? ब्लॉग म्हणजे काय? ब्लॉग म्हणजे अ रिटअप दॅट पीपल शेअर ऑनलाईन. जे लिहिलेलं असतं ते ऑनलाईन इंटरनेटच्या माध्यमातून शेअर केलं जातं, लोकांपर्यंत पोहोचवलं जातं. आता ह्याचा जन्म किंवा ह्याची सुरुवात कधी झाली? व्हेन इट ॲक्च्युली स्टार्टेड, इट डेट्स बॅक इन 1994. 1994 याची साधारण सुरुवात झालेली आहे, अशी माहिती आपल्याला टेक्स्टबुकमध्ये, कोर्सबुकमध्ये दिलेली आहे. ऑनलाईन जर्नल, ब्लॉगला ऑनलाईन जर्नलसुद्धा म्हणतात. आणि याच्या माध्यमातून यू कुड टॉक अबाउट युअर डेली लाईफ और शेअर थिंग्स यू डू. तुम्ही जे करता किंवा जे तुम्हाला लिहायला आवडतं त्याविषयी तुम्ही त्या माध्यमातून तुमच्या वाचकांशी बोलता. त्यानंतर पीपल गॉट अन अपॉर्च्युनिटी टू कम्युनिकेट इन्फॉर्मेशन इन अ न्यू वे. ब्लॉग सुरू झाल्यापासून किंवा इंटरनेट आल्यापासून लोकांना ही वेगळी संधी मिळालेली आहे कम्युनिकेट करण्याची, संपर्क करण्याची, संप्रेषण करण्याची या ब्लॉगच्या माध्यमातून. आणि त्यामुळे सो बिगॅन द ब्युटिफुल वर्ल्ड ऑफ ब्लॉगिंग. आणि त्यामुळे ब्लॉगिंगचं एक नवीन जग त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. आता आपण आणखी माहिती घेऊया ब्लॉगविषयी. ब्लॉग हा शब्द कसा काय तयार झाला? तो इट इज अ शॉर्टनिंग ऑफ वेब ब्लॉग. वेबलॉग वॉज द वर्ड अँड इट वॉज शॉर्टन टू ब्लॉग. त्याचं शॉर्ट फॉर्म तयार केलं गेलं ब्लॉग. इट इज इन्फॉर्मल वेबसाईट डिस्प्लेइंग इन्फॉर्मेशन इन रिव्हर्स क्रोनॉलॉजिकल ऑर्डर with the latest post appearing first. तुम्ही जी शेवटची पोस्ट लिहिलेली असेल ती सगळ्यात वर दिसेल
आणि बाकीच्या जसं जशा पोस्ट आहेत जितक्या जुन्या असतील त्या तितक्या खालच्या बाजूला दिसतील, अशी त्याची रचना साधारणतः असते. इट इज अ प्लॅटफॉर्म वेअर अ रायटर or a group of writers share their views on an individual subject. एकाच सब्जेक्टवरती वेगवेगळे लेखक त्यांचं मत प्रदर्शित करू शकतात आणि प्रत्येक जी पोस्ट जे लिहिलं जातं त्याला म्हणतात पोस्ट. इच एंट्री इज कॉल्ड अ पोस्ट. हा बघा, हा साधारणतः इंटरफेस असतो. जे मुखपत्र असतं ते या प्रकारे ब्लॉगचं दिसू शकतं. हा एक एक्झाम्पल आपण घेतलेला आहे, त्यामुळे त्याचे डिटेल्स जे आहेत ते आपण झाकलेले आहेत. लेट अस सी दिस ब्लॉग स्ट्रक्चर. द नेक्स्ट पॉइंट इन युअर कोर्स बुक. इफ यू आर हॅव्हिंग अ कोर्स बुक विथ यू, यू कॅन सी इट. ब्लॉग स्ट्रक्चर, द नेक्स्ट पॉइंट. लेट अस सी दिस. नाउ दीज आर 4 points that describes the block structure. Let us see one by one. एक एक करून आपण बघूया. The first one, header with the menu or navigation bar. हे आपल्याला जे दिसतंय बघा वरती, त्याला हेडर आपण म्हणूया आणि त्याच्यासोबत मेनू किंवा नेव्हिगेशन बार असतो. विच इन्क्लूड्स द पोस्ट्स दॅट इज पोस्टेड अर्लियर. ज्या अगोदर पोस्ट केलेल्या आहेत त्या सगळ्यांची लिस्ट इथे आपल्याला दिसू शकते. सेकंड इज मेन कंटेंट एरिया विथ हायलाइटेड और लेटेस्ट ब्लॉग पोस्ट्स. लेटेस्ट आत्ता रिसेंट लिहिलेली जी पोस्ट असेल ती या ठिकाणी तुम्हाला दिसत असते. त्याच्यानंतर दोन्ही बाजूला 2 कॉलम आहेत बघा, त्यांना साईड बार म्हणतात. इट इज कॉल्ड ॲज साईड बार. with social profiles, favorite content or call to action. ह्याच्यासाठी ते दिलं. याच्यात ॲडव्हर्टिजमेंट्स पण येतात. त्यानंतर काही अनाउन्समेंट जर ब्लॉगरला करायची असेल ती इथे फ्लॅश होते. आणि त्याच्या पुढचा जो आहे तो आहे फुटर. सगळ्यात खाली जी आडवी रेष तुम्हाला दिसते आहे त्याच्यामध्ये निळा, ग्रे, हिरवा अशा कलरचे काही ब्लॉक्स आहेत. दॅट इज कॉल्ड ॲज फूटर. अँड दिस फूटर कन्सिस्ट्स लिंक्स लाईक डिक्लेमेअर. या ब्लॉगचं जे डिक्लेमेअर असेल ते, त्यानंतर त्या ब्लॉगची प्रायव्हसी पॉलिसी काय असेल ती, त्यानंतर कॉन्टॅक्ट पेज, अशी माहिती ही सगळी या शेवटच्या फूटरमध्ये दिलेली असते. असं हे इंटरफेस तुम्हाला कुठल्याही ब्लॉगचं दिसेल. अर्थात हा जो इंटरफेस आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या ब्लॉगनुसार बदल होत असतो. आता बेनिफिट्स ऑफ ब्लॉगिंग. लेट अस सी. काय फायदे ब्लॉगिंगचे. आता हे नवयुग आहे. दिस इज 21st century. सो यू कॅन एक्सप्रेस युअर सेल्फ अँड शेअर युअर पॅशन थ्रू दिस. तुम्ही स्वतःला व्यक्त करू शकता किंवा तुमची जी पॅशन आहे. मग काही ब्लॉग्स गाण्यावरचे आहेत, काही ब्लॉग्स सिरियल्सवरचे आहेत, काही ब्लॉग्स चित्रकलेवरचे आहेत. मग ज्यांना ज्यांना वाटतं की आपल्याला याची माहिती आहे किंवा याविषयी आपल्याला डिस्कस करायचं आहे, सो दे ओपन द ब्लॉग, दे स्टार्ट द ब्लॉग अँड दे एक्सप्रेस देअर सेल्फ्स. ते स्वतःला त्याच्यातून व्यक्त करतात. मेक अ डिफरन्स. आपलं एक व्यक्तिमत्व तयार करण्यासाठी, आपली एक छाप निर्माण करण्यासाठी. टू शेअर इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन. काही अतिशय महत्त्वाची किंवा जी लोकांना आवडेल अशी माहिती जर तुम्हाला शेअर करायची असेल तर यू कॅन शेअर इट थ्रू द ब्लॉगिंग. देन रिफाईन युअर रायटिंग स्किल्स. दिस इज वेअर यू हॅव टू फोकस. कारण ह्याच्यासाठीच आपल्याला हे आपल्या अभ्यासक्रमामध्ये टाकलं असावं. वी हॅव टू रिफाईन अवर रायटिंग स्किल्स. आपले जे रायटिंग स्किल्स आहेत त्यांना खुलवण्यासाठी, ते आणखी चांगले करण्यासाठी ही आपण या प्लॅटफॉर्मचा वापर करू शकतो. देन लर्न हाऊ टू मेक मनी ऑनलाईन. हा एक दुसरा प्लस पॉईंट आहे ब्लॉगिंगचा, की नुसतं तुमचे थॉट्स
पोचवणे किंवा तुम्हाला जे आवडतं ते शेअर करणे नाही, तर तुम्ही ह्याच्यातून पैसासुद्धा कमवू शकता. यू कॅन अर्न मनी थ्रू ब्लॉगिंग, आणि याच्यातून खूप पैसा कमवणारेही लोक आहेत. बिल्ड युअर प्रोफेशनल नेटवर्क. यू कॅन बिल्ड युअर प्रोफेशनल नेटवर्क थ्रू ब्लॉगिंग. अर्न मोर मीडिया एक्सपोजर. हा एक आणखी चांगला फायदा आपल्याला होऊ शकतो की मीडियाचं एक्सपोजर आपल्याला मिळू शकतं ब्लॉगिंग थ्रू. इम्पॉर्टन्स ऑफ ब्लॉग्स. काय महत्त्वाचे मुद्दे आहेत? रिफाईन युअर थॉट्स. ब्लॉग्स जे आहेत ते तुमचे थॉट्स रिफाईन करतात. त्याच्यानंतर रिवॉर्ड द क्रिएटर. क्रिएटरला रिवॉर्ड होतो, त्याची ख्याती होते. इन्क्रीज नॉलेज. ब्लॉग्स इन्क्रीज युअर नॉलेज. आता तुमचा स्वतःचा ब्लॉग असला तरी तुम्ही इतर ब्लॉग्सही बघू शकता तुमच्या सिमिलर इंटरेस्टचे, आणि त्यातून तुमचं नॉलेज आपोआप वाढत जात असतं. देन कनेक्ट अस टू आवर पीपल. आपल्या लायकिंगचे जे लोक आहेत, आपल्याला जे आवडते, ज्यांना ज्यांना ते आवडतं, त्या लायकिंगचे लोक कनेक्ट होतात, एकमेकांच्या संपर्कात येतात. गिव्ह इंट्रोवर्ड्स अ व्हॉइस. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. जे इंट्रोवर्ड्स लोक असतात, जे स्वतःमध्येच सामावलेले लोक असतात, जे बोलत नाहीत, जे व्यक्त होत नाहीत, त्यांच्यासाठी हा एक खूप छान प्लॅटफॉर्म आहे. फॉर देम दिस इज अ व्हेरी गुड प्लॅटफॉर्म. देन ॲक्सलरेट डिस्कवरी. ब्लॉग्स ॲक्सलरेट डिस्कवरी. वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पडायला लागतात. जितके जास्त ब्लॉग तुम्ही बघाल तितक्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला समजायला लागतील. देन इट ओपन अप अ वर्ल्ड विदाउट बॉर्डर्स. बघा, इंटरनेट हॅज ऑलरेडी डन दिस अँड ब्लॉग्स आर कीपिंग इट, स्ट्रेचिंग इट बियॉन्ड दॅट. आणि ब्लॉग्समुळे तुम्हाला कुठल्याही जगातला कोपऱ्यातून एखादा ब्लॉगर असेल तो तुम्हाला रिप्लाय करू शकतो. तुमचा ब्लॉग वाचून तुम्हाला आणखी काही सजेशन देऊ शकतो, आणखी काही जास्तीची माहिती देऊ शकतो. सो दिस कॅन हॅपन. सो इट ओपन्स अप अ वर्ल्ड विदाउट बॉर्डर्स. नाव all information about blogging and all we have taken. So how to create a blog? Now this is very easy task. Within 5 to 10 minutes you can do. 5 ते 10 मिनिटात तुम्ही तुमचा ब्लॉग सुरू करू शकता. आता त्याच्यासाठी काही वेबसाईट्स आहेत, या आपण पाहूया. लेट अस सी सम वेबसाईट्स. ब्लॉगर इज one of the websites. Medium, then Tumblr, see the spelling, TUMBLR. Then TechCrunch is another website where you can start your blog. Then Engadget is also another website. And this is what you can do. You can go into your browser. तुमचा जो इंटरनेट ब्राउझर आहे, इंटरनेट एक्सप्लोरर असेल, मोझिला फायरफॉक्स असेल किंवा क्रोम, गुगल क्रोम असेल, त्याच्या थ्रू तुम्ही ब्राउझरमध्ये जाऊ शकता. आणि त्याच्यातून आता आपण जो वेगवेगळ्या वेबसाईट पाहिलेल्या आहेत त्याच्यापैकी आपण पहिली जी वेबसाईट आहे ब्लॉगर, त्याच्यामध्ये जाऊया. blogger.com हे ओपन करायचं आहे. ते ओपन केल्यानंतर बघा, तुम्हाला तुमचा यू नीड टू हॅव युअर ओन ईमेल अकाउंट, कारण तुम्हाला त्याच्यातून साइन इन करायचं आहे. ईमेल अकाउंटवरून तुमचं साइन इन होईल आणि मग तुम्हाला पुढची प्रोसेस करता येईल. सो यू हॅव टू साइन विथ युअर जीमेल अकाउंट फर्स्ट अँड देन फिल इन द नेसेसरी डिटेल्स. व्हॉट आर द नेसेसरी डिटेल्स? नेसेसरी डिटेल्स काय आहेत? कन्फर्म युअर प्रोफाईल. आता कन्फर्म का? कारण त्याच नावाने बरेचसे ब्लॉगर्स ब्लॉगिंग करत असतात, त्याच नावाने बरेचसे ब्लॉग अस्तित्वात असतात. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं जे नाव आहे, ब्लॉगचं नाव आहे, ते
अतिशय युनिक असलं पाहिजे, वेगळं असलं पाहिजे, तर ते ॲक्सेप्ट केलं जाईल. नाही तर तो आपल्याला तिथे इंडिकेशन दाखवतो की दिस नेम ऑलरेडी एक्झिस्ट्स. मग तुम्हाला ते सगळं करून कन्फर्म युअर प्रोफाईल, ब्लॉगर प्रोफाईल असेल, त्याच्यानंतर डिस्प्ले नेम असेल, त्यानंतर राईट युअर डिझायर्ड नेम, आणि मग कंटिन्यू टू ब्लॉगर तुम्ही केलं की तुम्ही पुढच्या स्टेपला जाणार. पुढचा असा इंटरफेस तुम्हाला मिळेल. त्याच्यामध्ये सिलेक्ट बटन असेल, न्यू ब्लॉग, ते बटन आपण सिलेक्ट करायचं, तिथे क्लिक करायचं. किंवा क्रिएट अ न्यू ब्लॉग, बघा तुम्हाला दिसतंय आपण राऊंड केलेलं आहे त्याला ब्लॅक पेनने. तर असं दोन्हीपैकी एका ठिकाणी तुम्ही जर क्लिक केलं तर तुमची पुढची प्रोसेस तयार होईल. ही प्रोसेस म्हणजे तुमचा ब्लॉग हा तयार झालेला असेल. आता इथे जे दिसतंय तुम्हाला त्याच्यात जे अननेसेसरी कंटेंट आहे, म्हणजे काय, सगळ्या इन्स्ट्रक्शन्स वगैरे तुम्हाला दिल्या जातात तिथे. त्या इन्स्ट्रक्शन्स तुम्ही वाचून नंतर डिलीट करू शकता आणि मग तुमचं हा नवीन ब्लॉग. आता हा नवीन ब्लॉग तयार झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी पोस्ट लिहायची आहे. पोस्ट लिहिण्यासाठी असा इंटरफेस त्या ठिकाणी येईल आणि त्या स्पेसमध्ये तुम्हाला तुमची पोस्ट लिहावी लागते. बघा या ठिकाणी दिलेलं आहे, दिस इज युअर ब्लॉग पोस्ट एरिया, गिव्ह पोस्ट टायटल, रिपीट द टायटल इन लेबल्स, राईट युअर पोस्ट हिअर अँड क्लिक ऑन पब्लिश. पब्लिश बटन जे असेल तिथे क्लिक केलं की तुमची पोस्ट ही तुमच्या बघणाऱ्याला दिसू शकते, तुम्ही ती पोस्ट करता. बघा या ठिकाणी तुम्हाला ते तुमची नवीन पोस्ट तुम्ही लिहू शकता. पोस्ट लिहिल्यानंतर जेव्हा तुम्ही ती पब्लिश केली त्यानंतर 1 किंवा 2 दिवसांनी तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा ती तुम्हाला या ठिकाणी दिसेल तुमच्या मेनू बारवर. बघा अशी त्या ठिकाणी टायटल असेल आणि त्या टायटलवर क्लिक केलं की तुमची ती पोस्ट त्या ठिकाणी स्क्रीनवर येईल, अपियर होईल. नाव सी दिस इज द होम पेज ऑफ वन ऑफ द एक्झाम्पल्स दॅट इज गिवन टू यू. या ब्लॉगच्या होम पेजवर एक मेनू बार दिसत असून त्यात त्यांनी तयार केलेल्या पेजेसची नावे दिसत आहेत. त्या प्रत्येक नावावर क्लिक केल्यावर ते पेज ओपन होऊन त्यातील माहिती दिसते. दॅट मीन्स इफ यू क्लिक ऑन each button it will display the post that is written. आता यामध्ये जर तुम्हाला आणखी काही मदत पाहिजे असेल, if you need any more help, then there are some websites that are available. wordpress.com, theblogstarter.com, wix.com, themazels.com, firstsiteguide.com, websitesetup.org, makeawebsitehub.com. So these are some of the websites from which you can seek help. Now, how to write a blog post? There are some tips. काही टिप्स या ठिकाणी दिलेल्या आहेत which are in your course book that you can see. तुमच्या कोर्स बुकमध्ये ते आहेत, तुम्ही बघू शकता. This is the first one. Plan your blog post by choosing a topic, creating an outline, conducting research and checking facts. एक टॉपिक घ्यायचा, त्याची आउटलाईन म्हणजे मायना तयार करायचा, त्याच्यावर थोडंसं रिसर्च करायचं, त्याविषयी माहिती मिळवायची, आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हेरी इम्पॉर्टंट इज चेकिंग फॅक्ट्स. यू हॅव टू चेक द फॅक्ट्स वेदर दे आर करेक्ट ऑर नॉट, बिकॉज दिस विल बी गोईंग इन टू द वर्ल्ड. हे जगामध्ये पसरणार आहे, त्यामुळे त्या फॅक्ट्स तुम्ही बघून घ्या. देन नेक्स्ट इज गिव्ह इट an attractive title. If you think a little bit more, you will come up with a good title
Then draft a headline that is both informative and will capture the reader's attention. एक हेडलाईन तुम्ही तयार करायची ज्याच्यामध्ये वाचणाऱ्याचं लक्ष केंद्रित होईल, त्याच्याकडे लक्ष जाईल. Have an introduction, lead and concluding paragraph that sums up the blog post. Add your personal experience. या ब्लॉग पोस्टला सुरुवात असली पाहिजे, त्यानंतर मध्य असला पाहिजे आणि शेवट कन्क्लुडिंग पॅरेग्राफ एक शेवटचा असला पाहिजे. आणि तुम्ही याच्यात तुमचे स्वतःचे अनुभवही त्या ठिकाणी टाकू शकता. यूज इमेजेस टू एनहान्स युअर पोस्ट, इम्प्रूव्ह इट्स फ्लो, ॲड ह्युमर अँड एक्सप्लेन कॉम्प्लेक्स टॉपिक्स. याच्यासाठी तुम्ही जास्त इंटरेस्टिंग जर तुम्हाला करायचं असेल तर त्याच्यात तुम्ही काही चित्र टाकू शकता. त्याचा फ्लो जो आहे कंटिन्युअसनेस तो व्यवस्थित असला पाहिजे. त्याच्यामध्ये काही विनोद टाकले तर ते आणखी इंटरेस्टिंग होईल. आणि कॉम्प्लेक्स टॉपिक्स म्हणजे जे कठीण काही मुद्दे असतील ते पण तुम्ही त्या ठिकाणी विशद करा. यूज शॉर्ट पॅरेग्राफ्स, सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस अँड वर्ड्स. त्यानंतर पॅरेग्राफ जे आहेत तुमचे ते छोटे असले पाहिजे आणि भाषा जी आहे ती सिंपल आणि छोटे छोटे वाक्य आणि शब्द तुम्ही वापरले पाहिजे. एडिट युअर ब्लॉग पोस्ट. जरी पूर्ण लिहून झाली असेल ब्लॉग पोस्ट तरी परत ती एडिट करा, म्हणजे पूर्ण बघा. मेक शुअर टू अवॉइड रिपिटिशन. काही मुद्दे किंवा काही शब्द परत परत येतात तर त्यांना अल्टरनेटिव्ह शोधून ते वेगळे शब्द वापरले पाहिजे. रीड युअर पोस्ट अलाउड टू चेक इट्स फ्लो. फ्लो बघायचा त्याच्यासाठी मोठ्याने ते वाचून बघा. हॅव समवन एल्स रीड इट अँड प्रोव्हाइड फीडबॅक. कोणाला तरी दुसऱ्याला ते वाचायला द्या आणि त्याच्याकडून काही मुद्दे येतात का, त्याच्याकडून काही सजेशन्स येतात का तेही बघा. कीप सेंटेन्सेस अँड पॅरेग्राफ्स शॉर्ट. जसं वरती सांगितलं होतं तसंच तुमचे वाक्य आणि पॅरेग्राफ्स हे छोटे असले पाहिजे. इट इज ऑल राईट टू डिलीट ऑर मॉडिफाय युअर रायटिंग ॲट द लास्ट मोमेंट. अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा तुम्ही काही चेंजेस केले, काही गोष्टी डिलीट केल्या किंवा बदलल्या तरी चालतं. एंड युअर पोस्ट विथ अ डिस्कशन क्वेश्चन. आणि तुमची जी पोस्ट आहे ती एका डिस्कशन क्वेश्चनने एंड करा, संपवा, जेणेकरून पुढच्या मुद्द्याला काहीतरी वाव त्या ठिकाणी राहील. पुढे जाऊया. रायटिंग ब्लॉग पोस्ट फॉर एक्झाम्स. जर एक्झामसाठी तुम्हाला आता ब्लॉग पोस्ट लिहायची आहे, तुम्हाला एक्झामला क्वेश्चन विचारला जाईल, राईट अ ब्लॉग पोस्ट ऑन फॉर एक्झाम्पल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. मग तुम्हाला ते पोस्ट लिहिण्यासाठी काय काय करायचं आहे. सी हिअर फॉर द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. राईट ऑन अ न्यू पेज ऑफ युअर आन्सर शीट. आन्सर शीटचं नवीन पेज तुम्ही वापरायचं आहे. लीव द मार्जिन ऑफ 1 इंच फ्रॉम ऑल 4 साइड्स ऑफ द पेज अँड राईट द पोस्ट. चारही बाजूने 1-1 इंच मार्जिन म्हणजे समास राहील असं बघून तुम्ही ती पोस्ट लिहायची आहे. मग त्याच्यासाठी काय करू शकता. ड्रॉ द आउटलाईन ॲज इट अपियर्स ऑन अ कॉम्प्युटर स्क्रीन. त्यानंतर आपल्याला मार्जिन का सोडायची आहे तर आपल्याला त्याची आउटलाईन काढायची आहे, जसं कॉम्प्युटरवर तुमची पोस्ट दिसते. इन्क्लुडिंग द मेनू बार. मेनू बारसुद्धा तुम्हाला ज्या प्रकारे काढता येईल त्या प्रकारे त्या ठिकाणी काढायचं आहे. का, कारण त्याच्यात तुम्हाला राईट नेम ऑफ द ब्लॉगर इन द मेनू बार. मेनू बारमध्ये एक कॉलम असतो, तिथे त्या ब्लॉगरचं नाव लिहावं लागतं, तर तसं तुम्हाला ते त्या ठिकाणी लिहायचं आहे, म्हणजे तुमची जी पोस्ट आहे ती ब्लॉग पोस्ट आहे असं वाटेल. फॉलो द इन्स्ट्रक्शन्स गिवन इन अर्लियर साईड. आणि अगोदरच्या स्लाईडमध्ये ज्या इन्स्ट्रक्शन्स आपण पाहिल्या की ब्लॉग पोस्ट कशी लिहिली जावी त्या सगळ्या या ठिकाणी फॉलो करून मला ते लिहायचं आहे. सो दिस इज फॉर दिस सेशन. थँक यू व्हेरी मच. हॅव अ नाईस टाईम. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया पुढच्या सेशनमध्ये.